आमची सगळ्यांना माहिती की ती त्यांना पार करता येणार नाही आणि वैचारिक लढाई ही विरोधकांना माझ्याबरोबर करता येणं शक्य नाही। म्हणून कोणाच्या तरी चारित्र्यावरती किंवा जातीय राजकारण करून हे लोक आता मला कळते की त्यांच्या पायाखालची वाळू सरकते, कुठेतरी त्यांना पराभव दिसतोय, त्यामुळे अशा प्रकारचे व्हिडिओ क्लिप करून ते व्हायरल करतायत। आता मला एकाकडनं फोन आला की AI मार्फत काहीतरी 2 ऑडिओ त्यांनी अजून बनवलेले आहेत आणि ते 12 तारखेला वगैरे व्हायरल करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे। तर अशा प्रकारे राजकारण किती खालच्या पातळीला गेलेलं आहे हे मला दिसतंय, कारण गेली 15 वर्ष या प्रभागामध्ये मी निवडून येते आणि सगळ्या समाजाची लोक इथे राहत आहेत। त्याच्यामध्ये उत्तर भारतीय असतील, साऊथ इंडियन असतील, उत्तराखंडचे असतील, आगरी असतील, कोळी असतील। तर समाजाचं राजकारण मला असं वाटतं की ह्या प्रभागात मी कधी केलेलं नाही, जातीचा उल्लेख करून कधी मी मतं मागितलेली नाही आहेत। आणि अशा प्रकारे जे विरोधक आहेत ते आपल्या जातीला एकत्र करण्यासाठी अशा प्रकारचे व्हिडिओ क्लिप व्हायरल करून त्याच्यामध्ये जातीचा उल्लेख करून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात। आता हे जे वातावरण आहे ते राज्यात तुम्ही बघतायत की इलेक्शन चालू आहेत आणि इलेक्शनच्या माहोलमध्ये समाजामध्ये हे अशा प्रकारचं दूषित काहीतरी पसरवायचं आणि समाजामध्ये तेढ निर्माण करायचं, हाच त्यांचा उद्देश आहे। त्या ऑडिओ क्लिप मध्ये एक पांडे नावाच्या व्यक्तीवर आपण बोलतोय, ते व्यक्ती कोण आहे, त्यांना ओळखता का आणि त्यांनी तुमच्या विरोधात काम केलंय असं ते सगळं ऑडिओ क्लिप मध्ये आहे? मला असं वाटतं, हे बघा, ते माझ्या जरी प्रभागात राहणार असेल त्यांच्याशी माझं कधी संभाषण झालं हे मला लक्षात नाही, पण बरीचशी लोक अशी आहे की राजकारणामध्ये आम्ही काम करत असताना एखाद्या व्हिडिओज वगैरे काय झाल्या तर त्याच्यावरती नको ते कमेंट टाकणं किंवा फेक अकाउंट करून काहीतरी कमेंट करणं, अशा प्रकारचं घाणेरडं कृत्य ही लोक करत असतात। आणि ह्या मार्फत त्यांनी जर अशा प्रकारचं, माझ्या बाबतीत बऱ्याच वेळा मी बघितलेलं आहे की बरेचसे फेक अकाउंट तयार केले जातात आणि त्याच्यावरती नको ते कमेंट केले जातात। मी तुम्हाला सांगितले ना की विचारांची लढाई असावी, पण वैयक्तिक टीका मला असं वाटतं की मी माझ्या आयुष्यात कोणावर केलेली नाही। गेली 18 वर्ष मी या राजकारणात आहे, पण कोणीही सांगावं की मीनाक्षी शिंदेने कोणाला कधी घाणेरडी कमेंट केली म्हणून। पण ही जी लोक सोडलेली आहेत, जे आता विरोधक उभे आहेत, ज्या माझ्या पॅनलला ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत, त्यांना माहिती आहे की ते निवडून येऊ शकत नाही। माझी प्रचार फेरी आणि हे बघूनच त्यांना कळलेलं की आपला पराभव निश्चित आहे।